नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बघणार आहोत परफेक्ट दोन्ही साईडचे दोन बाही कशा पद्धतीने तयार करायचं। इथं अस्तर आणि मेन फॅब्रिक हे कटिंग करून घेतलेलं आहे आणि अस्तरवरती मी दोन्ही साईडने इथं मार्किंग करून घेतलेलं आहे। इथं अशा पद्धतीने एकावर एक ठेवल्यावर आपलं दोन्ही बाही तयार झाल्यावर अशा पद्धतीने तयार व्हायला पाहिजे। इथं जो काही मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो सरळ ठेवलेला आहे। सरळ भागावरती अस्तर ठेवून घ्यायचं आणि जे काही मार्किंग केलेला पार्ट आहे तो दोन्ही बाहीचा एकतर खालच्या साईडने केला पाहिजे, नाहीतर वरच्या साईडने। इथं मी वरच्या साईडने ठेवून घेतलेला आहे आणि इथं खालच्या साईडने 1/2 इंच इतकं मार्जिन पकडून इथं शिलाई देऊन घ्यायचं आणि जे काही खालच्या साईडने एक्स्ट्राचं असेल ते कटिंग करून घ्यायचं आहे। आता इथं जो काही मार्जिनचा कपडा आहे तो खालच्या साईडने फोल्ड करून घ्यायचा आणि इथं जे काही अस्तरची बाही आहे अस्तरवर एक शिलाई देऊन घ्यायचं आणि आता इथं अस्तर अशा पद्धतीने आतमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि इथं वरच्या साईडने दाबटीप देऊन घ्यायचं आणि इथं दाबटीप देताना कुठेही अस्तरचा कपडा वरच्या साईडने दिसणार नाही याची काळजी घेत दाबटीप देऊन घ्यायचं। इथं दाबटीप देऊन झालेलं आहे। आता इथं सर्व साईडने कडेकडेने टीप मारून अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून घ्यायचं। तर अशा पद्धतीने एकदम कडेकडेला असं टीप मारून मी अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपलं एक बाही तयार झालेला आहे। सेम त्याच पद्धतीने दुसरी बाही पण इथं तयार करून घ्यायचं। आता इथं दुसरी बाही पण तयार करून घ्यायचं। इथं जसं समोरासमोर दोन्ही बाही ठेवून घेतलेलं होतं तसंच ठेवून घ्यायचं आहे। इथं खालच्या साईडने 1/2 इंच इतकं मार्जिन पकडून शिलाई देऊन घ्यायचं आणि इथं बाही तयार करताना पहिल्यांदा आपण जे काय अस्तरची बाही आहे ते मेन फॅब्रिकच्या बाहीच्या सरळ भागावरती ठेवून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने 1/2 इंच इतकं मार्जिन पकडून शिलाई देऊन घेतलं। जो काही मार्जिनचा कपडा आहे तो खालच्या साईडने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि अस्तरवर एक शिलाई देऊन घ्यायचं आणि अस्तर पूर्ण आतमध्ये टाकून घ्यायचं आणि इथं वरच्या साईडने दाबटीप देऊन घ्यायचं आहे। इथं दाबटीप देऊन झालेला आहे। आता इथं सर्व साईडने कडेकडेने टीप मारून आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक हे जोडून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने सर्व साईडने एकदम कडेकडेला असे शिलाई देऊन इथं अस्तर आणि मेन फॅब्रिक हे मी जोडून घेतलेलं आहे। इथं दोन्ही बाही तयार झालेल्या आहेत। आता इथं जो काही मेन फॅब्रिकचा एक्स्ट्राचा कपडा आहे बाहेरच्या साईडने तो इथं कटिंग करून घ्यायचा आहे। इथं दोन्ही बाहीचं जे काही एक्स्ट्राचा कपडा आहे मेन फॅब्रिकचा तो इथं कटिंग करून घ्यायचा आहे। इथं अशा पद्धतीने आपलं दोन्ही बाही तयार झालेले आहेत। आता इथं दोन्ही बाहीचं मी जे काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो कटिंग करून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने एक्स्ट्राचा कपडा सर्व साईडने सोडून इथं मेन फॅब्रिक कटिंग केल्यामुळे आपल्याला जे काय शिवताना इथं सोपं जातं, त्यासाठी इथं अशा पद्धतीने एक्स्ट्राचं ठेवून कटिंग करून घ्यायचं। आता इथं दोन्ही अस्तरची बाही एकावर एक असं ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे अस्तर दोन्ही आतल्या साईडने आणि मेन फॅब्रिक हे दोन्ही वरच्या साईडने अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आणि इथं चेक करायचं की दोन्ही जर पुढचा आणि पाठीमागचा भाग एकावर एक येत असेल तर आपली बाही परफेक्ट असं तयार झालेली आहे। इथं अशा पद्धतीने फोल्ड करून ठेवल्यावर पण दोन्ही पार्ट म्हणजे पाठीमागचा किंवा पुढचा दोन्ही पार्ट समोरासमोर येत असेल तर आपली बाही परफेक्ट तयार झालेली आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ